Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, ma'am. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. Good evening, Good ma'am. गुड Good इव्हिनिंग. evening, ma'am. गुड इव्हिनिंग. ओके, स्क्रीन दिसते का? Good evening, ma'am. स्क्रीन दिसते का सांगा? हो. Oh, हो, ma'am. ओके. आपण कालचं जे प्रकरण आहे तेच कंटिन्यू करतोय. आज त्यामध्ये जे जे कठीण वाटतंय तेच विचारा. आपण पुढचं प्रकरण लगेच सुरू करणार आहोत. बरं पहा, तर्कसंगती व अनुमान यामध्ये आपण भाषिक पाहत होतो. स्क्रीन तुमचं पॉज झालेले, पुन्हा स्क्रीन दाखवते. आता स्क्रीन दिसत असेल. स्क्रीन दिसते ना आता सर्वांना? हो, ma'am. त्यामध्ये आपण एक दोन प्रश्न पाहिले होते. हा, एक मला वाटतं दोनच प्रश्न पाहिलेत ना आपण यामधले. हे दोन प्रश्न झाले होते का? का तिसरा पण झाला होता? मॅम, चौथा? चौथीचा पाचवा चालू आहे. मॅम, स्कॉलरशिपचे करणार होते. स्कॉलरशिप आहे. मनस्वी स्कॉलरशिप आहे. बर, यामध्ये काय कठीण वाटते तेच विचारा फक्त. कोणता प्रश्न कठीण वाटतो? हा विधानांवाला एक वाटू शकतो. विधानांचा प्रश्न थोडासा वेगळा असतो. 8वा 9वा थोडासा वेगळा आहे. जो तुम्हाला कठीण वाटतं तो घेऊ का आज फक्त? पुढचं हो. प्रकरण सुरू होईल. हो, मॅम. आणि या वर्षी नवोदयची एक्झामची तारीख आलेली वाटतं. 18 जानेवारी आहे चर्चा की 18 जानेवारी नवोदय आहे. तर त्यापूर्वी आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. लवकरच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात झाली पाहिजे, म्हणून आपण थोडंसं स्किप करत जाऊयात. जे जे प्रश्न कठीण होतात, जे कठीण वाटतात तेच घेऊयात. म्हणजे जास्तीत जास्त आपला सिलेबस हा कव्हर होईल आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला वेळ मिळेल. दरवर्षी नवोदयची एक्झाम ही उशिरा, या वर्षी लवकर होणार आहे. 18 जानेवारी बहुतेक तारीख आलेली आहे, पण आणखी कन्फर्म नाहीये ती. बर, कुठला घेऊ सांगा तुम्ही? 8वा 9वा डायरेक्ट वेगळा आहे, तो घेतला तर चालेल का? हो, ओके. मॅम. हे जे प्रश्न आहेत, याला हे म्हटलं त्याला ते म्हटलं आहेत ना, अशा प्रकारचे समजा 5व्या सारखे प्रश्न आहेत ना, तरी ते फक्त एवढंच ट्रिक आहे की शेवटी एक्झॅक्ट काय म्हटलं जातं हे आपल्याला माहिती आहे. जसं की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, मग आपल्याला डेफिनेट माहिती पाहिजे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे. कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी? शेकरू आहे. बरं, शेकरू. मग शेकरूला शेकरूला काय म्हटलं? शेकरूला काय म्हटलं तर ते उत्तर झालं. शेकरूला म्हटलंय साळेंदर. साळेंदर असा हा प्रश्न सोडवायचा असतो. समजलं का? बर, आता प्रश्न क्रमांक 8वा पहा. हा, प्रश्न क्रमांक 8. दर 3 वर्षांनी गावच्या नदीला पूर येतो. 15 वर्षापूर्वी गावच्या नदीला पूर आला होता, हे विधान आहे. या विधानावरून काय अनुमान काढलं जाऊ शकतं हे आपल्याला शोधायचंय. आता विधान आहे, मग आता विधानानुसार आपण अनुमान पाहूयात. दिलेल्या विधाना आधारे मॅम, पर्याय क्रमांक 3 येतं. वेगळा आहे प्रश्न. मॅम, पर्याय क्रमांक 3 येतं. प्रश्न वेगळा आहे आणि परत आपला तोच ग्रुपवरती पाठवत जा. प्रश्न घ्या. ओके, अचूक अनुमान काढावं लागणार आहे. नदीला पुढच्या वर्षी पूर येईल, त्यानंतर मागच्याच वर्षी नदीला पूर येऊन गेला, या वर्षी नदीला पूर येईल, की आता दर 15 वर्षांनीच नदीला पूर येईल. आता एवढं डेफिनेट आहे विधान की दर 3 वर्षांनी येतो. आता 15 वर्षापूर्वी आला होता म्हणजे 15 वर्ष म्हणजे काय? आपल्याला या जायचं म्हणजे 15 मधून 3 कमी करत जायचं. कधी आला होता? 12 वर्षापूर्वी आला होता. त्यानंतर इथे काय केलं आपण पाव -3 -3 -3 करत करत गेलोय. त्यानंतर 6 वर्षापूर्वी आला होता. आणि 6 मग 3 बरोबर वर्षांपूर्वी. म्हणजे या 3. म्हणजे आता या वर्षी पुन्हा एकदा पूर आहे, म्हणजे या वर्षी आता जे आहे या वर्षी 15 वर्षापूर्वी आलेला होता, म्हणजे या वर्षी नदीला पूर येईल. हे समजलं?
प्रश्न समजला का? हो. त्यानुसार गेलोय आपण 15 वर्षापासून आपण 3-3 वर्ष कमी करत कोणकोणत्या वर्षी पूर आला असेल. 15 जर आला होता तर 12 आला, 9 आला, 6 आला, 3. कारण दर 3 वर्षांनी फिक्स सांगितलंय की 3 वर्षांनी पूर येतोच. म्हणून या प्रकारे गेलो आपण. बरं, आता पुढचा प्रश्न पहा. शहरातील काही लोक परदेशी नागरिक आहेत. तर ब विधान आहे, परदेशी नागरिक असलेले सर्व लोक इंग्रजी बोलतात. बर, आता यावरून आपल्याला काय करावं लागतं? एक फिगर तयार करूया आपण, याला बेल आकृती म्हणायचं. पहा, शहरातील काही लोक म्हणजे आपल्याला एक शहर दाखवावं लागेल. समजा हे शहर आहे, हे आहे शहर. तर या शहरामधले काही लोक परदेशी आहेत. म्हणजे इथं पूर्णच लोक शहर परदेशी नाहीयेत. तर हे जे आहेत ते झाले परदेशी. प्लीज माईक बंद ठेवा. माईक कोणाचं ऑन आहे? राजनंदिनी तिथे तिथे यशवर्धन, धर्मराज, स्वराज, माईक ऑन आहेत, बंद ठेवा. ओके, पहा आता इथे शहरातले काही लोक, परदेशी काही लोक. बरं, आता यावरून अनुमान पहा. इंग्रजी बोलणारे शहरातील सर्व लोक परदेशी आहेत. असे लोक आपल्याला मिळतील का? आता इंग्रजी बोलणारे परदेशातील नाही. आहेत. म्हणजे साधारण एवढे हो मॅम. आहेत. आपल्या सर्व देशात इंग्रजी पण बोलली जाते. येतं. शहरातल्या काही लोकांना इंग्रजी येतं, पण काही लोक इंग्रजी न बोलणारे सुद्धा असतात. म्हणून आता हे विधान तर आपल्याला काही पटलेलं नाही, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आता यानुसार आपल्याला पर्याय शोधावा लागेल. या विधानानुसार पहा, आता विधानानुसार पर्याय क व ड दोन्ही बरोबर. पहा बरं, तुम्हाला दोन्ही बरोबर वाटतंय का? आपण कशाला बरोबर कशाला चूक काढलं होतं त्यानुसार जायचंय. आपण पहिलं विधान जे अनुमान जे आहे ते चूक म्हटलं, दुसरं बरोबर म्हटलं. मग असा पर्याय कुठे दिसतो? क चूक, ड बरोबर. पर्याय 3. प्रश्न समजला का? या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा? हो. 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 10 डाऊट मॅम, कोणता? मॅम माझा एकही प्रश्न नाही. मॅम प्रश्न तुम्ही सांगा. कारण आपल्याला लगेच आवाज. मी तुम्हाला सांगितलेलं होतं हे 4 पॉईंट जे आहेत तुम्ही ते सोडवून ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय कठीण जातंय, काय सोपं जातंय. मॅम माझा 11वा प्रश्न आहे. 11वा आहे. बर, 11वा प्रश्न आपण पाहूया. तुमचा आवाज येत नाहीये नीट. माझा कोणाला येत नाही का? माझा आवाज कोणालाच क्लिअर येत नाही. मॅम तुमचा आवाज. मॅम आवाज येतोय. बरं. मॅम आवाज येत नाही. मॅम ज्यांना आवाज येत नाही त्यांनी जॉईन करा. मला आज रेंज प्रॉब्लेम नाही. मॅम आवाज येत आहे. ओके, आवाज मॅम येत आवाज येत आहे. नाही. बर, मॅम आवाज येत आहे. ओके ओके. म्हणजे मी काय करते आता सर्वांनाच म्यूट करते. ज्यांना आवाज येत नाही माझा त्यांना आवाज क्लिअर येईल. काही डाऊट असेल तेव्हा तुम्ही हँड रेस करा. प्रश्न एकदा स्पष्टीकरण केल्यानंतर, एकदा सॉल्व्ह केल्यानंतर पुन्हा तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात येईल. पाहता 11वा प्रश्न. अ शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. क शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ड शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहरात आहे? आता हा प्रश्न आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. लहान मोठं हे चिन्ह दाखवून सुद्धा, किंवा आणखी वेगळ्या प्रकारे आपण रेषेच्या प्रकारे जातो. पहा, रेषा लहान मोठ्या मारायला येतात, त्यानुसार आपण जाऊयात. आपण जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे जाऊयात. आपल्याकडे काय आहे? अ ब क ड अगोदर त्यांची नावं द्यायची. दियाचं काय म्हणणं होतं? दिया, मॅम टॉपिकचं नाव काय आहे? तर्कसंगती व अनुमान. भाषिक मध्ये नातेसंबंध वय आहे की नाही, त्यानंतरच पुढे कंटिन्यू करतोय आपण. अ ब क आणि ड.
शक्यतो पुस्तकाचा वापर, तुमच्या पुस्तकाचा वापर शिकवताना करूच नका. इथं पूर्ण पेज दिसतंय. त्याच्यामुळे तुमचं पुस्तक समोर ठेवण्याची काहीच गरज नाही. फक्त काही गरज वाटली तुम्हाला प्रश्न चेक करायचा असेल आन्सर केला तर ठेवा. पण इथे पुस्तक पूर्ण ओपन होतंय. फक्त नोटबुक काढा. प्रश्नांची उत्तरं पाहून सांगण्याचा प्रयत्न करू नका. बरं, अ शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. म्हणजे ब जास्त अ कमी. आपण या रेषा नंतर कमी जास्त करणार आहोत. अ कमी आहे, ब ची जास्त आहे. क शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे ब पेक्षा क मोठा. या विधानावरून समजते. बरं, ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर ड शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आता अ ब आणि क क तर आता ड ची जी आहे तर ती ब पेक्षा जास्त आहे. पण क पेक्षा जास्त आहे की नाही हे सर्वात म्हणजे हे फिक्स नाही. फक्त ब पेक्षा थोडी मोठी आहे. मग क पेक्षा ती जास्त मोठी आहे का कमी आहे हे आपल्याला माहित नाही. पण तरी ही जरी माहिती क्लिअर नसली तरी आपल्याला शेवटी विचारलंय काय पहा. मग पण ती ब पेक्षा निश्चितपणे ड वाल्याची मोठी आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहरात आहे? म्हणजे इथे कमी रेषा, तिथे आपलं उत्तर मिळून गेलं. सांगा मला कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात कमी? आन्सर कीला मी चेक कर सॉरी चॅट बॉक्सला मी चेक करते. माईक सर्वांचे बंद जरी असले तरी चॅट बॉक्स ओपन आहे. व्हेरी गुड. 11चं 1 अ शहराची. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. या प्रकारानुसार जाऊ शकता. लेस दॅन मोर दॅनचं जे काही साईन आहे या प्रकारचं जर दोघांची सारखीच असेल तर तिथे आपण इक्वल टू यूज करू शकतो. अशा साईननुसार सुद्धा तुम्ही जाऊ शकता. घ्या आता पुढचा प्रश्न. बरं, यानंतर होता का काही 12, 13, 14 यामध्ये घ्यायचं आहे का? माईक ऑन आहेत सर्वांचे. मॅम सर्वप्रथम घेऊया. मॅम 13वा. 13वा. ओके, 13वा पाहूयात आपण. काही लोक रागीट असतात, सर्व लोक आनंदी असतात. या माहितीवरून पुढे कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? आता आपल्याला लोक अगोदर दाखवावं लागतील. बरं, पाहता हे झाले लोक, हे म्हणजे सर्वच लोक आले यामध्ये. मग यामधले काही लोक हे रागीट असणारे आहेत. आता सर्वांचा स्वभाव काही सारखा नाही. आता हे काय म्हणता येईल? एकूण लोक. इथं डॉट डॉट करून शॉर्टकट मध्ये लिहिलंय मी. हे जे आहेत आपण यांना रागीट म्हणूयात. बरं, आता या लोकांमधले अर्धे लोक जे आहेत तर ते आनंदी असू शकतात. म्हणजे इथे जो काय एक रिकामा बॉक्स आहे किंवा रिकामा जे काही सर्कल आहे यामधले काही लोक आनंदी असू शकतात. सर्व लोक आनंदी असतात. या माहितीवरून कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? बर, आता सर्व लोक रागीट असतात. हे तर काही लोक आनंदी नसतात. हे आनंदी पण असतात काही. मग आता हे विधान तर चुकीचं आहे. काही लोक आनंदी नसतात. मग काही लोक आनंदी नसतात म्हणजे ते निश्चितपणे रागीट आहेत. अगदी बरोबर आहे. हेच बरोबर म्हणावं लागेल. काही आनंदी लोक रागीट असतात. असंही होऊ शकतो. काही क्षणामध्ये राग येऊ शकतो, काही क्षणी ते आनंदी राहू शकतात. हे सुद्धा बरोबर आहे. सर्व आनंदी लोक रागीट असतात हे असं शक्यच होणार नाही. सर्व आनंदी लोक रागीट कसे असतील? आनंदी लोक हे आनंदीच असतील, रागीट कसे असतील? एकतर त्यामधले काही लोक रागीट आहेत, काही आनंदी आहेत असं होऊ शकतं. पण असं होणार नाही. म्हणजे 1 आणि 4 हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय मग कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? आपल्याला निश्चित 2 आणि निश्चित 3. बरोबर आपल्याला मधलं फक्त एकच पर्याय रंगवायचे ना, निश्चितपणे सांगायचे आपल्याला, निश्चितपणे माहिती. मग काही लोकांना 2. हे सुद्धा आहे, पण यापेक्षाही जवळच आणखी विधान जर घेतलं आपण, आता गोल तर रंगवायला तर तुम्हाला 2-2 नाही देणार. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. 2 आणि 3 ची विधानं बरोबर आहेत. पण आता इथे पर्याय नाहीये.
2 व 3 किंवा असं जर असेल तर पर्याय येतात. मग आपण जर पर्याय रंगवायचा आहे, तर तो 3 ला रंगवा. पर्याय क्रमांक 3. म्हणजे यामध्ये सर्वच एकूण माहिती समजून जाते. काही आनंदी लोक रागीट असतात. मग इथे सुद्धा तसं दिलं, काही लोक आनंदी नसतात. मॅडम 2 चुकीचं आहे. बोल मॅडम. बोल नाही आम्ही सांगतो. मग 2 चुकीचंच आहे ना. निश्चित बरोबर आपल्याला शोधायचंय. सर निश्चित बरोबर नाही शोधायचं. तिथं काही लोक आनंदी नसतात म्हटलंय ना हो मॅडम. हो 2 नंबरचा जो आहे ना, काही लोक आनंदी नसतात म्हटलंय. आणि ब च बघा, ब ब ब जो आहे तो सर्व लोक आनंदी असतात. त्याच्यामुळे काही लोक आनंदी नसतात हे चुकीचं असणार पूर्ण. सर्वच लोक आनंदी आहेत ना, हो त्यामुळे काही लोक आनंदी नसतात हे पूर्ण स्टेटमेंट चुकीचं असणार तो. इथं म्हणले सर्व लोक आनंदी असतात. बरोबर आहे. सर्व लोक आनंदी ब असतात. आणि त्यामुळे मग काही लोक आनंदी नसतात. हं. हा, सर्वच लोक जर आनंदी असतील तर त्यातले काही आनंदी नसतात हे चुकीचं आहे. हो म्हणजे मग सर्वच आनंदी आहेत. चुकीचंच बरोबर. या हा तो पूर्ण स्टेटमेंट चुकीचंच तीनच. करावं लागेल. आणि काही हा लोक 3 बरोबर. रागीट असतात. बर पण आन्सर हा ते बरोबर आहे. 3. नंबर 3च करावा लागेल. तुम्ही तरी पण आन्सर केलाय हो का? 3 बरोबर आहे. हम्म 3 बरोबर आहे. 3 हो. हो, बरोबर आहे. 3 बरोबर आहे. ओके. बरं प्रश्न समजला सर्वांना? हो हो मॅम. मॅम. हो. कधी वाटणार आहे ते त्यांचं आपण माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा. हा परत 14 यामध्ये तुम्हाला आता 6 पाटील करायचे 30 रुपये झाले मम्मीकडून घ्यायचे. स्वराज भोसले प्लीज माईक बंद ठेवा. आवाज येतात घरातले. जीवन माईक बंद ठेवा प्लीज. बरं यामध्ये कोणाला काय डाऊट आहेत का मागच्या प्रश्नांमध्ये किंवा या 14-15 नाही. नाही. बर सर्वांनी प्रश्न सोडवायचे तरच आपल्याला डाऊट कळतात. जर तुम्ही पाहिलंच नाही तर तुम्हाला डाऊट पण येणार नाहीत. प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. बरं पहा सर तुम्हाला आहे का काही? पाठवली होती. 18वा आहे. हो 18वा आहे. बर 18व्या प्रश्नामध्ये पहा आता काय करायचं. 300 खुर्च्या अनेक ओळींमध्ये मांडलेल्या आहेत. निळा, जांभळा, नारंगी, हिरवा, पिवळा, लाल या रंगाच्या खुर्च्या याच क्रमाने शेजारी शेजारी आहेत. तर 125व्या क्रमांकावरती कोणत्या रंगाची खुर्ची असेल? अशा प्रश्नांची ट्रिक आहे पहा. आता हा प्रश्न कसा येऊ द्या, इथे कितीही खुर्च्या असू द्या, 300 असतील, 500 असतील, 700 असतील, किती असू द्या, आपल्यासाठी नंबर फक्त हा महत्वाचा आहे. 125. 125 ला भाग द्यायचा आहे. कोणत्या किती रंगाच्या खुर्च्या आहेत एकूण? पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जांभळा. रंगाच्या खुर्च्या आहेत. मग जेवढ्या रंगाच्या खुर्च्या तेवढ्या संख्येने भाग द्यायचा. म्हणजे 6ने आपण 125 ला भाग द्यायचा. 300 जो आहे नंबर तर त्याचा इथे काही एक संबंध नाही. तर 300 असतील, 500 असतील, 1000 असतील, काही देणं घेणं नाही. बर आता जेवढी बाकी असेल तर तेवढ्या बाकीनुसार क्रमांक घ्यायचा. जर बाकी काहीच नाही उरली तर शेवट काय? मॅम जांभळा. ओके जांभळ्या. बरं 6 1 6 6 2 12. 12 मधून 12 कमी केले माझा पिवळा. आहे असा. मग आता इथं शून्याचा भाग बाकी उरली 5. म्हणजे आता 5व्या क्रमांकावरती जो काही नंबर असेल तर तो कलर. मग 5व्या क्रमांकाला हा पिवळा होता. म्हणजे उत्तर मिळालं पिवळा. पर्याय क्रमांक. पिवळा. प्रश्न समजला तुम्हाला? मॅम 19वा. हो 19वा. हो. काय सांगतोय? समजला. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे परीक्षेमध्ये. यासाठी मी तुम्हाला आणखी एक प्रश्न देते सेम यावरती, फक्त मी थोडासा नंबर बदलते. हे समजलंय ना सर्वांना? हो. 19वा. ट्रिक कशी येईल? सांगते तुम्हाला. इथे नंबर मी बदलते फक्त. इथे मी मॅम 19वा. सोडवा मी आणखी एकदा देते.
आता इथे 136 घेतले होते आणि आपण 130व्या क्रमांकाची रंग शोधूयात. 137 नंबरची जी काही खुर्ची असेल ती कोणत्या रंगाची असेल हे तुम्हाला सांगायचं. सेम ट्रिक आता जसं सोडवलं सेम तसंच सोडवायचं. आणि या प्रकारचा वेळ आलेला आहे. प्रश्न सुद्धा तुम्हाला दिसून येईल. आता आपण ज्याप्रमाणे सोडवा. पिवळा पिवळा मॅम पिवळा 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 आता यामध्ये कोणती संख्या घेऊ सांगा मला. भाजक म्हणून कोण घेऊ? 6. तर रंगामध्ये 1, 3, 12 5 आणि 6 रंग ऑप्शन नंबर 2 पिवळा झाला 6. पिवळा 12 एक उरला. पिवळा सत्या आता 6 त्रिक 18 होतो. आता आपल्याला 6 दुने 12 घ्यायचा. आता किती नंबर येणार आहे? बाकी आली 5. मग 5व्या क्रमांकावरती कोण होतं? तोच आला. 4, 5. समजा बाकी 2 असती तर कोणता रंग आला असता? बाकी 2 तर जांभळा तर एक असती तर हो. आणि बाकी 0 असती तर बाकी 0 तर कोणता रंग? मॅम कोणता हा तसं नाही होणार. कोणताच नाही असं नाही होणार. बरं मग भाजक जर आहे तर बाकी 6 कधी उरू शकते का? म्हणजे पूर्ण भाग गेला. मग 6व्या नंबरचा रंग घ्यायचा. बाकी काहीच नाही याचा अर्थ लास्ट वाला नंबर असतो. हे समजलं? बाकी 0 असेल तेव्हा लास्ट वाला नंबर. ट्रिक लिहून द्या मला ट्रिक लिहून द्यायला काय होईल? प्रत्येक वेळी खुर्च्याच नसणार आहेत किंवा रंगच नसणार आहे. काही पण असेल या प्रकारचे प्रश्न. भागाकार करायचा आणि त्याची बाग क्रमांक करायचा का? बरं प्रश्न क्रमांक 19 पहा. माईक बंद करा. प्रश्न क्रमांक 19. सर्व राजे बलिष्ठ असतात, काही राजे भावुक असतात. आता हे विधान आहे. विधान सत्य आणि अनुमान त्याच्यानुसार आपल्याला मानायचंय. हे काय जे सांगेल ते. दगडाला काय म्हणा तुम्ही, विटा म्हणा, विटाच म्हणायचे. काय पण येतं याच्यामध्ये. हे वेनाकृत्यामधले प्रश्न आहेत एक प्रकारचे. त्याने जसं सांगितलं ना अगदी त्याच प्रकारे म्हणायचं असतं. आपला इथे काही एक तर्क लावायचा नाही. विधानानुसार आपण जायचं आणि त्याच्यानुसार अनुमान काढायचं असतं. या माहितीवरून पुढील पैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? पहा अनुमान आहे काही राजे बलिष्ठ नसतात. पण इथे काय सांगितलं? सर्व राजे बलिष्ठ असतात. म्हणजे आपले हे सगळे राजे आहेत. आणि राजे कसे आहेत? बलिष्ठ आहेत. सर्वच राजे बलिष्ठ आहेत. तर यामधले काही राजे जे आहेत तर ते भावुक असणार आहेत. बलिष्ठ असताना सुद्धा ते काही भावुक सुद्धा असू शकतात. हे कसे आहेत? बलिष्ठ राजे आणि हे भावुक राजे. बर आता याच्यानुसार विधान पहा. काही राजे बलिष्ठ नसतात. हे बरोबर आहे का? एक चुकला, कारण इथं सुरुवातीलाच दिले की सर्व राजे बलिष्ठ आहेत. म्हणजे पहिलं विधान तर चुकीचं आहे. आता दुसरं विधान जाऊ आपण. दुसऱ्या विधानामध्ये सर्व राजे भावुक असतात. इथे सर्व दिले होते का? काही राजे म्हटलं होतं. मग सर्व आपल्याला म्हणता येईल का? म्हणजे ब हे सुद्धा चुकीचं झालं. काही बलिष्ठ राजे भावुक असतात. अगदी बरोबर आहे. होऊ शकतं असं. त्यानंतर सर्व बलिष्ठ राजे भावुक असतात. असं होऊच शकत नाही. तर सर्व राजे बलिष्ठ आहेत पण त्यातले काहीच राजे भावुक असतात असं सांगितलंय. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे.
आपला पर्याय क्रमांक येणार 3. पर्याय क्रमांक 3. या विधानानुसार हे योग्य अनुमान आहे. पर्याय तीन. तीन. डी. प्रश्न समजला का? मॅम आवाज येत नाही. कोणाला? मॅम आवाज मॅम येतोय. ओके. येतो ना सर्वांना? हो. हो मॅम. आता हा 20वा प्रश्न आपल्याला फक्त ओरली सोडवायचा आहे. त्याच्यामुळे पटकन उत्तर द्या बरं. योग्य पहिलं. आहे. 3 नंबर. 24 तास. 3 नंबर. मॅम 3 नंबर. हे कोणाकोणाला सांगता येईल? बाकी काच क्रमांक 3. चुकला, 2 का चुकला हे कोणाला सांगता येईल? मॅम पर्याय 3 येते तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हो, पण तोच का बरोबर? बाकी हे कोणाला पर्याय बरोबर क्रमांक सांगते? 3 बरोबर आहे. मी सांगतो. हँड रेज करा. कोणी सांगता येणार आहे? हँड रेज करा. हा, त्याचा फक्त माईक ऑन केला जाईल. चला, मुग्धा सांगेल. मुग्धा, माईक ऑन करा. हा, मॅम 13:50 इथे 12 ताशी घड्याळामधील वेळ दाखवलेले आहेत, म्हणून 13:50 म्हणजे 1:50 पण इथे 12 ताशी घड्याळामधील वेळ आहेत, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. 12:00 म्हणजे 1 वाजलेले आहेत. 12 आपण सांगितली. हा, पुढे. ही वेळ नसते. 9:60 म्हणजे 10 वाजलेले आहेत. मग 9:60 अशी वेळ आपण दाखवतच नाही. म्हणून पर्याय व्हेरी गुड. हे योग्य आहे. व्हेरी गुड. छान. मुग्धा एकदम मस्त. पहा, त्या 12 ताशी घड्याळामध्ये आपण अशी वेळ दाखवतच नाही. आता जेव्हा तुम्हाला तासकाटा दाखवायचा, आता 13:50 अशी योग्य वेळ नाहीये 12 ताशीमध्ये. 12:60 मिनिट झाले म्हणजे पूर्ण तास वाढलेला असतो. तिकडे 1 वाजलेला असतो. 9:60 झाला असं आपण कधी सांगत नाही. 59 मिनिटांपर्यंत असू शकतात, पण 60 मिनिट म्हणजे 1 तास झालेला असतो. जेव्हा घड्याळाची बेरीज वजाबाकी करतो तेव्हा सुद्धा जेव्हा बेरीज 60 येते किंवा वजाबाकी 60 येते तेव्हा +1 किंवा -1 तिकडे केला जातो बेरीज वजाबाकीमध्ये. बरं, मला सांगा, या प्रकरणामध्ये कोणाला काही अडचण? आपण जे काही पुढचं प्रकरण आहे ते नाही. चालेल? आता पुढचं प्रकरण कुठलं घ्यायचं? काय आपलं 4. का 4.4 PDF नाहीये बहुतेक. आहे का 4.4? राहिलं आहे आकृती. पुढचं आहे. 4.4 आहे का हे चेक करा पुस्तकामध्ये. माझ्याकडे एवढीच PDF होती. 4.4 असेल तर चेक करायला. हो मॅम 4 आहे. आहे का? नाव काय आहे मला सांगा. 4.4 ला नाव काय आहे? आकृत्या आकृत्या मोजणे. ओके, थांबा, माझ्याकडे PDF आहे का चेक करते, नाहीतर मला चेक करण्याची दिसते. आहे 2 नंबरला. आकृत्या मोजणे प्रकरण ओळख नाही. 3 नंबरला आहे. प्रतिबिंब आहे. नंतर आकृत्या मोजणे. आपण पाहूयात यामध्ये आहे का. माझ्याकडे PDF आहे का चेक करते. नाही, एवढीच PDF होती, लास्ट इथ पर्यंतच आहे. मॅम तुमच्या PDF मध्ये 3 नंबरला आहे आकृती मोजणे. ते क्रम भाषे आपण तेच आहे का चेक करा. हा, पहा बरं, याच आहेत का?
4.4. मॅम मॅम ओके हो मॅम तेच आहे का? ओके घेऊयात हा. हो आहे त्याचा 4.4च आहे. ओके घेऊयात आपण. मग पुढचं प्रकरण लागतंय. कारण यामध्ये आकृत्यांचा भाग असतो पण माझ्याकडे PDF वेगवेगळ्या काढण्यात आल्या त्यामुळे राहिली होती घ्यायची. बरं. तर्कसंगती व अनुमान अभाषिक मध्ये हा आकृत्या मोजणे ओळख पाहूयात. या घटकात मॅम एक आकृती दिली जाते. बोला मॅम बोल ना साईराज. मॅम आज लिंक किती वेळ होणार आहे? आणखी 10 मिनिट. या घटकातील प्रश्नात एक आकृती दिली जाते. या आकृतीमधून रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा विविध प्रकारच्या भौमितिक रचना बनतात. विद्यार्थ्याने लक्षपूर्वक या रचनांची संख्या मोजून लिहायची असते. आता आपण जे काही प्रकरण पाहिलेलं होतं यापूर्वी त्रिकोणी संख्या, तर त्रिकोणी संख्येचा वापर सुद्धा आपल्याला इकडे रेषाखंड मोजणे, आकृत्या मोजणे, हस्तांदोलनाची जी काही प्रश्नांची उत्तर पाहिलेलं होतं तर त्या आकृती इकडे सुद्धा आपल्याला यूज करता येतात रेषाखंड मोजणेमध्ये. पाहिजे रेषाखंड मोजणे, त्रिकोण मोजणे, परस्पर बिंदूंना जोडलेले बिंदू, किरण मोजणे या पूर्ण त्रिकोणी संख्येवरती आधारित असतात. आणि त्याच्यानंतर मात्र हे चौकोन, चौरस याच्यासाठी ट्रिक थोड्याशा वेगळ्या राहतात. बर आपण आता ही माहिती पाहिजे डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊयात. प्रश्नांमध्ये तुम्हाला व्यवस्थित हळूहळू समजून सांगते मी. प्रश्न घेतले तर चालतील का? प्रत्येक हो प्रश्न मॅम मॅम हे समजवा प्रश्नाची देते प्रत्येक trick आहे. पण सांगा मग प्रश्न घ्या सांगू? मॅम समजवा मॅम स्पष्टीकरण डायरेक्ट मॅम प्रश्न समज केलं तर आपण चालेल का? नको मॅम नाही प्रश्न घ्या ओके हे समजून घ्यायचं अगोदर. सांगा नका मॅम अरे प्रश्नांमध्ये प्रत्येक येणारच आहे, ट्रिक येणार आहे तुम्हाला. याच आहे तिकडे युज करायच्यात आपल्याला. मॅम पण सांगा ना ओके चालेल कंटिन्यू करूयात आपण. हॅलो राहिलंय का तुझं? बरं मी आता यादीमध्ये पाठवते पुन्हा. थोड्या वेळाने यादी करते त्यात पाठवते. ओके बरं पहा आता उपयुक्त टिपा यामध्ये रेषाखंड म्हणजे दोन बिंदूंनी जोडणारी आकृती. म्हणजे उभ्या असतील, आडव्या असतील, कशी असतील, दोन बिंदू मधून किती रेषा जातात याचं उत्तर जर कधी विचारलं तर ती एक आणि एकच असते. एका बिंदू मधून मात्र त्या अनेक असतात. मग आता रेषाखंडांना बाणांची चिन्ह नसतात हे लक्षात ठेवायचं. बाणाचं चिन्ह असं आलं की त्याचं नाव बदलतं. त्याचं नाव काय होतं बरं? बाणाचं चिन्ह आलं की असं त्याचं नाव रेषाखंड फक्त असे डॉट. हा बोल. मध्येच बोलू नका प्लीज, मध्ये मध्ये हे करू नका. तुम्हाला काही नाही समजलं ते नंतर विचारा. रेषाखंड ओळखताना रेषाखंडाची आकृती काढताना याच प्रकारे काढायची. आता एका रेषाखंडाच्या दरम्यान असंख्य रेषाखंड असू शकतात. मॅम अजून 4 उरलाय का? काय रेवती? मॅम अजून 4 मिनिट क्लास उरला आहे. हो 4च मिनिट क्लास उरलाय. रेषाखंडामध्ये सुद्धा आपण अनंत रेषाखंड करू शकतो. म्हणजे त्याला रेषाखंड म्हणजे तुकडा, लाईन सेगमेंट म्हणतो आपण याला. रेषेचा तुकडा म्हणजे एका रेषेच्या तुकड्याचे आपण आणखी रेषेचे तुकडे असे करू शकतो. जसं की त्यांना इथे नाव देऊ शकतो ABCD. मग या आकृतीमध्ये ABCD हे 3 रेषाखंड आहेत. म्हणून एकूण रेषाखंड एकाच रेषाखंडावरती असलेले एकूण रेषाखंड किती झाले? A B C D क्रमांक करायचे. मग क्रमांक दोघांमध्ये आणि सर्वांची बेरीज करायची. सर्वांची बेरीज करा किंवा क्रमांक द्या आणि लास्ट 3 गुणिले 4 3 गुणिले 4 छेदामध्ये आता तरी सुद्धा उत्तर तेच येणार. सर सुद्धा तुम्ही काढू शकता. म्हणजे आपण सूत्र कोणतं वापरलं?
कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2 हे आठवलं का तुम्हाला त्रिकोणी संख्येच्या वेळेस हो शिकवलं? त्याच हो उदाहरणामध्ये आपण एक प्रकारे करत आहोत. इथे रेषा झाले 6. बरं, आता मी थोडासा प्रश्न तुम्हाला यावरती वेगळा देते. आता हा माझा रेषाखंड आहे. या रेषाखंडावरती मी एवढे तुकडे केलेत त्यांना देणार आहे मी, आणि मला तुम्ही सांगायचे की आता हे रेषाखंड एकूण किती आहेत. ए बी सी टी एफ जी एच आणि आय. सांगा या रेषाखंडाचे एकूण किती तुकडे होतील. 1 2 3 म्हणजे एकूण 4 किती रेषाखंड आहेत. मॅम सॉरी मॅम 4 4. मॅम 4 काय करणार तुम्ही नंबर द्यायचे. 2 8 मॅम 4 45 7 8. लास्ट वाला नंबर मॅम 45 किती झाले. 8 45 एकतरी या सर्वांची बेरीज करायची. एकतरी या सर्वांची सरळ सरळ बेरीज करा किंवा डायरेक्ट 16 8 गुणिले 72 भागिले 2 4 36 किती झाले. मॅम 30 36 बर, आणखी 5 जर क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही या सर्वांची बेरीज करून पाहू शकता. जसं की 1 अधिक 2 2 अधिक 3 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 या सर्वांची जर बेरीज केली तर ती सुद्धा 36 येणार आहे. फक्त आपण काय करायचं, क्रमांक द्यायचा, लास्ट वाला नंबर पाहायचा आणि त्याच्या पुढचा एक नंबर घेऊन भागिले 2 केलं की उत्तर आपलं निघून जातं. हे ट्रिक आहे रेषाखंड मोजण्यासाठी. त्याबरोबर एकूण त्रिकोण मोजण्यासाठी या प्रकारे यावरती सेम असा प्रश्न येतो. त्रिकोण येतात, एकूण त्रिकोण किती, एकात एक असे कितीतरी त्रिकोण काढलेले असतात आणि यामध्ये विचारलं जातं एकूण त्रिकोण किती. मग या प्रकारे नंबर द्यायचा 1 2 3 4 5 6. लास्ट वाला नंबर 6 आहे ना, मग 6 गुणिले 7 छेदामध्ये 2. 6 बे 1 बे बे त्रिक 6 3 7 21 या प्रकारे काढायचे. बरं, हे जर समजलं असेल तर आपल्याकडे उरला फक्त शेवटचा 1 मिनिट. तर आता मला सांगा, मी आणखी त्रिकोण यामध्ये वाढवते. हे किती झाले तुम्ही सांगा. 6च्या नंतर इथे क्रमांक पण देऊन देते वाटलं. 6 नंतर 7 8 9. आता सांगा एकूण त्रिकोणांची संख्या किती. असे तुम्ही रेषाखंड आणि 5 त्रिकोण कितीही काढा आणि एकूण त्रिकोण किती झाले, एकूण रेषाखंड किती झाले यावरती स्वतःच प्रश्न तयार करायचे आणि उत्तरं लिहायची. आजच्या 45 45. ओके, काय व्हेरी गुड. 45. काय बघायचं 9 गुणिले 10 छेदामध्ये 2 बे 5 10 झाले ना, वापरचे 45.